नमस्कार. आरोग्य सल्ला म्हणजेच डॉक्टर ऑनलाईन या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणेस दूरदर्शनच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. एक अतिशय आगळा वेगळा असा विषय घेऊन आम्ही आजचा कार्यक्रम करतोय आणि तो विषय आहे वेदना निवारणासाठी उपचार. आणि ह्या विषयी चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील अतिशय नामांकित तज्ञ डॉक्टर यशवंत नानकर यांना खास आमंत्रित केलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण ओळख करून घेऊया डॉक्टर यशवंत नानकर यांची. नमस्कार सर. नमस्कार. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर यशवंत नानकर हे वेदना निवारण तज्ञ आहेत, ज्यांना आपण पेन फिजिशियन असं सुद्धा संबोधू शकतो. त्यांनी ॲनेस्थेसिया विषयामध्ये MD ही पदवी संपादन केली आहे आणि सध्या ते निरामय हॉस्पिटल आणि मीनाक्षी वेदना निवारण केंद्र जे प्राधिकरण पुणे या ठिकाणी आहे, या ठिकाणी संचालक आणि वेदना निवारण तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टरांची ओळख करून दिल्यानंतर प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन आहे, प्रेक्षकांनी प्रश्न विचारताना आपल्या टीव्हीचा आवाज कमी ठेवा आणि प्रश्न हे कमी वेळात नेमक्या शब्दात आणि विषयाला अनुसरूनच विचारा. विषय मी मगाशीच सांगितलाय, पुन्हा एकदा सांगतो. वेदना निवारणासाठी उपचार असा आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आणि या विषयीचे आपले प्रश्न विचारण्यासाठी संपर्कध्वनी किंवा फोन नंबर्स हे पुढील प्रमाणे आहेत. सगळ्या प्रेक्षकांनी नीट लिहून घ्या. 24908050 हा आहे पहिला नंबर. दुसरा नंबर आहे 24988050 म्हणजेच 24988050. मुंबई बाहेरून जेव्हा आपण आम्हाला प्रश्न विचारणार आहात तेव्हा STD कोड 022 किंवा 022 हा STD कोड आपण लावायला विसरू नका. आपल्याला माहितीच आहे की वेगवेगळ्या रोगांमध्ये आपल्याला वेदना होत असतात आणि आपल्याला सर्वसाधारण असं वाटतं की जेव्हा आपण रोग निवारण करू तेव्हा अर्थातच या वेदना सुद्धा थांबतील. पण बरेच रोग असे आहेत की ज्याच्यामध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर सुद्धा वेदना किंवा पेन ह्या काही सबसाईड होत नाहीत किंवा जात नाहीत. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर कॅन्सर सारखा भयावह विकार आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्याला माहिती आहे 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजमधील जे कॅन्सर्स आहेत त्याच्यावरती फार प्रगत अशी आज उपचार पद्धती उपलब्ध नाहीये. पण आज वेदना मुक्तीद्वारे किंवा पेन मॅनेजमेंट करून आपण ह्याची काळजी नीट घेऊ शकतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या सांध्याच्या किंवा मणक्यांमधल्या वेदना, नागिण हा जो प्रकार आहे ज्याला आपण हर्फिस झोस्टर म्हणतो, ज्याच्यामध्ये रोग तर बरा होतो पण बऱ्याचदा नर्व्हचं हे इन्फेक्शन असल्यामुळे वेदना कायम राहतात. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांवरची उपचार केल्यानंतर सुद्धा जेव्हा वेदना कायम राहतात तेव्हा वेदना मुक्ती करण्यासाठी हे नवीन उपचार आज उपलब्ध आहेत आणि त्याचा जरूर सर्व प्रेक्षकांनी लाभ घ्यावा. आणि म्हणूनच आज आगळा वेगळा असा कार्यक्रम आम्ही सादर करतोय, ज्याच्यामध्ये वेदना निवारण उपचारांबद्दल आपण प्रामुख्याने बोलणार आहोत. सर्वप्रथम सर, हा एक जो विषय आहे वेदना, नमस्कार, वेदना निवारण किंवा वेदना मुक्ती ही जी उपचार पद्धती ही कशी अस्तित्वात आली आणि ह्याच्या मागे काय प्रमुख कारण आहेत हे अस्तित्वात येण्यामागे, ह्याविषयी काय सांगता येईल? ही उपचार पद्धती याच्यामध्ये मुख्यत्वे ॲनेस्थेशिओलॉजिस्ट यांचा भाग आहे आणि साधारणतः दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये त्या युद्धात भाग घेतलेले जे डॉक्टर मंडळी होते त्यांच्यात जे ॲनेस्थेशिओलॉजिस्ट होते तर त्यांच्याकडे तिथे असे खूप वेदनेने पीडित रुग्ण जेव्हा यायला लागलेत आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की यांच्या वेदना आपल्याला काही विशिष्ट वेगळे उपचार करून करता येतात, कमी करता येतात, तेव्हापासनं या शास्त्राची थोडी सुरुवात झाली. आणि साधारणतः 30 वर्षापूर्वी जगातलं पहिलं एक वेदना निवारण केंद्र असं सुरू झालं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्या आर्मी म्हणजे सैनिकांच्या वेदनांखेरीज इतरही अनेक प्रकारच्या वेदनांनी आपल्या समाजामध्ये विळखा घातलेला आहे आणि अशा वेदनांसाठी आपल्याला काहीतरी निरनिराळ्या प्रकारचे उपचार करता येतील. आणि मग ही कन्सेप्ट सुरू झाली आणि मग त्याच्यामध्ये ॲनेस्थेशिओलॉजिस्ट बरोबरही इतरही निरनिराळे शाखा भाग घेतात, पण मुख्यत्वे ॲनेस्थेशिओलॉजिस्ट हे त्याचं नियंत्रण करतात. येस, म्हणजे आपण म्हणूया की भूलतज्ञ ज्यांना आपण ॲनेस्थेटिस्ट म्हणतो, हे प्रामुख्याने पेन फिजिशियन बनू शकतात. कारण पेन फिजिशियन ही एक नवीन संकल्पना आहे. ही काय, तुम्ही सुरुवात केली तुमच्या करिअरची ॲनेस्थेटिस्ट म्हणून आणि नंतर पेन फिजिशियन मध्ये ट्रान्सफर झालात किंवा कसं? आता याच्यामध्ये कसं असतं की आम्ही जेव्हा आमचं ॲनेस्थेशिओलॉजिस्ट म्हणून करिअर करत असतो, आम्ही जेव्हा शिकत असतो तेव्हाच आम्हाला या बाबतीत ट्रेनिंग मिळत असतं. आमचे जे नेहमीच्या वापरातले जे टेक्निक्स आहेत किंवा जे नेहमीच्या वापरातले जे औषधं आहेत त्यांचा बऱ्याच वेळा वेदना निवारणासाठी उपयोग केला जातो. निरनिराळ्या ठिकाणी इंजेक्शन देणं यातलं आमचं एक्सपर्टायझेशन किंवा निरनिराळे ॲनेस्थेटिस्ट ड्रग किंवा ॲनाल्जेसिक ड्रग हाताळणं. कारण बऱ्याच वेळा काय होतं की हे ड्रग खूप पोटंट असतात
आणि त्याच्यामुळे त्याचा वापर हा अतिशय कंट्रोल्ड असा करायचा असतो. आमचा त्यातला अनुभव हा जास्त आणि म्हणून अॅनेस्थेशिओलॉजिस्ट त्याच्यामध्ये फोरफ्रंट आहे. पण आमच्या बरोबरचही आजकाल ऑर्थोपेडिक सर्जन, न्यूरो सर्जन, न्यूरो फिजिशियन हे पण याच्यामध्ये थोडं काम करतात. येस, पण 90% रोल हा अॅनेस्थेशिओलॉजिस्ट 90% रोल हा अॅनेस्थेटिस्ट आहेत आणि म्हणूनच आज पेन फिजिशियन म्हणून डॉक्टर नानकर आपल्या समोर बसलेत. आपले प्रश्न जरूर विचारा. पहिला प्रश्न विचारतायत अमेय पंढरपूरवरून. बोला, आपण प्रश्न विचारा. आपल्या चेहऱ्यावर हॅलो हा बोला. आपल्या चेहऱ्यावर जेव्हा मुरुम येतात तेव्हा तो फोडायचा आपण जेव्हा प्रयत्न करतो खूप वेदना होतात त्यावेळी, त्या टाळण्यासाठी काय करायला हवं? येस, काय सांगता येईल सर त्यांना आपल्याला? ऍक्च्युली हा जो प्रश्न यांनी विचारलेला आहे इन्फ्लमेशनमुळे आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठीचे ड्रग आपण नेहमीच्या आपल्या डॉक्टरांकडनं जर प्रॉपर ट्रीटमेंट करून घेतली तर ते जातील. त्याचं मुख्य जे एक लक्षात घ्या, आपण जेव्हा दीर्घकालीन वेदना ट्रीटमेंट देतो तेव्हा त्याची ट्रीटमेंट निराळी. आणि हा जो आजार आहे मुरुम आलंय म्हणजे हा आजार आहे, तर त्याच्यासाठीची जी ट्रीटमेंट आहे ती घेतली की त्यांच्या त्या वेदना कमी होतील. येस, महत्वाचं आहे की आपण मुर्म किंवा ज्याला ॲक्ने व्हल्गॅरिस म्हटलं जातं ह्याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि तात्पुरत्या स्वरूपात येणारं जे इन्फ्लेमेशन आहे आणि ती जी वेदना आहे ही सुद्धा तात्पुरत्या स्वरूपाची वेदना आहे, कायमस्वरूपी वेदना नाही आहे. आपण जरूर लक्षात घ्या. आपल्याला जर का अंगावर कुठे फोड आला किंवा गळू हा प्रकार झाला त्याच प्रकारे हे चेहऱ्यावरती फोड येत असतात आणि त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे डॉक्टरांनी सांगितलं की इन्फ्लमेशन ही जी प्रक्रिया ज्याच्यामध्ये पेन ही एक महत्वाची साईन आहे. तर ह्याच्यासाठी योग्य ते अँटीबायोटिक्स, योग्य ते ॲनाल्जेसिक्स यांचा आपण वापर जरूर करा. लोकल ॲप्लिकेशनसाठी सुद्धा चांगल्या स्वरूपात औषधं उपलब्ध आहेत. चेहरा सतत धुणं ही एक महत्वाची प्रक्रिया आपण इन्फेक्शन टाळण्यासाठी करू शकता. आणि आपला थोडासा आहारातला बदल, जीवनशैलीतला बदल जर का आपण केलात तर जरूर आपण ह्या रोगावरती योग्य ते उपचार घेऊ शकता. आपण आज जो कार्यक्रम सादर करतो ह्याच्यामध्ये ज्या दीर्घकालीन स्वरूपामध्ये ज्या चालणाऱ्या वेदना आहेत, ज्याच्यात मी मुद्दामून म्हणून उल्लेख केला मगाशी ठराविक रोगांचा, ज्याच्यामध्ये कॅन्सर, मणक्यांमधले असणारे वेगवेगळ्या प्रकारचे आजार, संधिवातासारखे असणारे आजार किंवा न्यूरायटिस हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये दीर्घकालीन वेदना असतात आणि त्या कशा आपण निवारण करू शकतो त्याविषयी आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण आता बोललो की पेन फिजिशियन ही जी संकल्पना आहे ही आपण आता सांगितलं आम्हाला की अॅनेस्थेटिस्ट ह्याच्यात जास्त करून काम करत असतात. जेव्हा आपण काम करता तेव्हा आपल्याला कुठल्या स्वरूपातले रुग्ण जास्त करून ट्रीट करावे लागतात, कुठल्या प्रकारचे रोग ज्यांच्यामध्ये वेदना दीर्घकालीन चालतात, असे आपण काही डिफरन्शिएट करू शकू का? हो, मुख्यत्वे याच्यामध्ये 4 प्रकारचे रोग असतात. एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे स्पाइन रिलेटेड पेन, म्हणजे मणक्याचे आणि त्याचे आजार. त्यातलंही डिस्क रिलेटेड किंवा मणक्यामधले जे सांधे असतात फॅसेट रिलेटेड, किंवा कधी कधी मणक्यातनं बाहेर पडणारी जी नर्व असते ती दाबली जाते आणि त्याच्या रिलेटेड पेन, हा एक प्रकार. दुसरा प्रकार असतो न्यूरॅल्जिक पेन. न्यूरॅल्जिक पेनमध्ये येतात चेहऱ्यावरच्या वेदना, म्हणजे ज्याला आपण ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणतो त्या, किंवा आणखीन एक त्यातला प्रकार आहे तो म्हणजे हर्पीस. मगाशी तुम्ही जेव्हा सांगितलं की नागिण हा एक असा आजार आहे की जो दुरुस्त झाला, सुरुवातीला आजार होतो त्याच्यासाठी आपण औषधं घेतो, स्किन फिजिशियन किंवा जनरल फिजिशियनकडनं आपण औषधं घेतो, हळूहळू तो आजार म्हणजे आलेलं पुरळ हे नाहीसं होतं. पण काही दुर्दैवी पेशंटला, सगळ्यांनाच नाही पण एक 10 ते 15% लोकांना त्या आजार दुरुस्त झाल्यानंतरही वेदना चालू राहतात. आणि ह्या वेदना अतिशय असह्य असतात, इतक्या असह्य असतात की त्या माणसाला समजा जर छातीवरती, पोटावरती जर तो आजार असेल तर शर्ट घालणं किंवा साधा वारा जरी त्याला लागला तरी त्यांना ते दुखत असतं आणि आग झाल्यासारखी ती वेदना होते. आणि सर्वसाधारण जे आपण औषधं वापरतो, वेदनाशामक औषधं, आपल्याला एक माहिती की आपण काउंटरवरती गेलो की आपल्याला एक ॲनासिन, क्रोसिन किंवा असे साधारणतः औषधं मिळतात किंवा सर्वसाधारण डॉक्टर ते देत असतात. पण त्याच्याने ह्या हर्पीस किंवा न्यूरॅल्जिक पेन हे थांबत नाही. हे झाले 2 प्रकार. तिसरा प्रकार आहे आणखीन एक, तो कॅन्सरचा. बऱ्याच वेळेला कॅन्सरचे जे पेशंट असतात की ज्यांना उपचार सुरू असताना किंवा उपचार संपल्यानंतरही बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की आता तुमचं किमोथेरपी, रेडिओथेरपी हे झालेलं आहे आणि पेशंट हा लास्ट स्टेजला आहे. तर मग अशा वेळेला सुद्धा बऱ्याच वेळेला त्या पेशंटला त्यांच्या शेवटपर्यंत खूप वेदनांना सामोरं जायला लागतं. आणि मग काय करायचं? अशा वेळेला निरनिराळे जे साधे औषधं असतात त्या औषधांचा बऱ्याच वेळा पुरेसा परिणाम होत नाही, म्हणून आम्हाला स्ट्रॉंग ॲनाल्जेसिक, ज्याला आपण मॉर्फिन म्हणतो, असं आपल्याला त्यांना द्यायला लागतं. हे देण्याचे विविध प्रकार असतात, टॅबलेटच्या स्वरूपात किंवा इंजेक्शनच्या स्वरूपात आपण ते देत असतो. आणि त्याच्यापेक्षाही आम्ही ॲनेस्थेशिओलॉजिस्ट म्हणून आम्ही जे देतो, पेन फिजिशियन म्हणून जे देतो, की त्याच्यामध्ये एखाद्या कॅन्सरच्या पेशंटला एखादं विशिष्ट ठिकाणी इंजेक्शन देणं. आणि मग आता जसं आता आपल्याला या चित्रात दिसतंय, येस, आपण बघतोय हे लॅपटॉपवरचं जे चित्रात बघूया आपण कशा रीतीने इंजेक्शन आहे, ब्लॉक किंवा नर्व ब्लॉक ज्याला आपण म्हणतो की अचूक नर्व मध्ये हे इंजेक्शन देणं. आता
करेक्ट. आता आपल्याला हे चित्र दिसतंय की हे समोर पेशंटचा गळा आहे आणि त्याच्या भोवतीचे हे समोरचे मणके आहेत आणि त्याच्या भोवतून बाहेर पडणाऱ्या ह्या नसा आहेत. तर बऱ्याच वेळा यातल्या नस, इथे जी एक समोर एक नस असते त्याला आम्ही सिम्पॅथेटिक चेन असं म्हणतो आणि मग इथे जेव्हा ते इंजेक्शन दिलं जातं त्याला सर्वायकल सिम्पॅथेटिक ब्लॉक असं म्हणतात. हे दिल्यानंतर बऱ्याच वेळा पेशंटच्या चेहऱ्याच्या वेदना किंवा पेशंटच्या एकाच हातामध्ये होत असणाऱ्या वेदना ह्या बऱ्याच काळासाठी थांबतात. तर ही एक पद्धत आहे, त्याला म्हणतात स्टिलेट गँग्लियन ब्लॉक. आपण ह्याच्याविषयी अधिक जाणून घेऊया. तत्पूर्वी काही फोन कॉल. शेखर छत्रे काळा चौकीवरून काही प्रश्न विचारतात, बोला आपण. नमस्कार डॉक्टर, मी शेखर छत्रे बोलतोय काळा चौकीवरून. बोला. तर मला असं विचारायचं की शस्त्रक्रिया करताना आपण वेदना होऊ नयेत म्हणून आपण भूल देतात. बरोबर. कधी कधी असं होतं की ती शस्त्रक्रिया खूप वेळापर्यंत लांबते, त्यावेळेस त्याचं औषधाचा डोस कमी जास्त करायचा हे आपण कशावर ठरवता आणि तो बधीर केलेला भाग त्याच्यावर काय परिणाम नंतर होतो का किंवा इतर भागांवर सुद्धा त्याचा कधीतरी विपरीत परिणाम होऊ शकतो अशी शक्यता आहे का? धन्यवाद. चांगला प्रश्न आहे, काय सांगता येईल सर आपल्याला? अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे की एखाद्या शस्त्रक्रियेसाठी आपण अॅनेस्थेशिया दिला. आता अॅनेस्थेशियामध्ये दोन प्रकार असतात, एक संपूर्ण अॅनेस्थेशिया, जनरल अॅनेस्थेशिया. आजकाल एवढं याच्या बाबतीत प्रगत तंत्रज्ञान आहे की कित्येक तास, 24 तास, 48 तास सुद्धा आपल्याला पेशंटला अॅनेस्थेशिया देता येतो आणि पेशंट सुरक्षित राहावा याच्यासाठी संपूर्ण अॅनेस्थेशिओलॉजिस्ट त्याची काळजी घेतात, संपूर्ण टीम त्याच्या काळजी घेतात. हा एक प्रकार. आणि दुसरा आपण प्रकार विचारला की समजा ऑपरेशन लवकर संपलं नाही, त्याच्या एक्सपेक्टेड वेळेपेक्षा लांबलं. हा केव्हा येतो? साधारणतः आम्ही स्पायनल इंजेक्शन देतो किंवा एपिड्युरल इंजेक्शन देतो किंवा कुठलं तरी इंजेक्शन देऊन काही काळासाठी बधीर केलेलं असतं. पण आजकाल याच्यासाठी खूप चांगलं तंत्रज्ञान आलेलं आहे. तुम्हाला एक मी दाखवतो की अशा प्रकारचे, हे जर दिसत, हो दिसत, तर अशा प्रकारचे कॅन्युलीज ज्याला आपण म्हणतो हे आजकाल मिळतात. आणि समजा हाताचं ऑपरेशन असेल तर त्या जेव्हा आम्ही भूल देतो तेव्हा त्यातनं असा एक कॅन्युला आपण ठेवून देता येतो आणि त्याचं जे दुसरं टोक असतं त्यातनं आपल्याला परत परत औषध देता येतात. त्यामुळे पेशंटचं ऑपरेशन कितीही तास चाललं तरी पेशंटला वेदना होणार नाही हे असं आम्ही बघतो. आणि एवढंच नाही तर 24 तास नंतर, 48 तास नंतरही पेशंटला वेदना होणार नाही आणि पेशंट चांगला जागा असेल हे पण आपण बघतो. कारण ह्याच्यातनं जे औषध दिलं जातं हे बधीर करणारं औषध असतं. त्यामुळे पेशंटच्या वेदना तर थांबतात पण पेशंट बेशुद्ध तर होत नाही असं त्याच्या माग. त्यामुळे हे आता हातासाठी वापरता येतं. भूल न देता लोकल अॅनेस्थेसिया लोकली दिला जाऊ शकतो, हा महत्त्वाचा भाग आहे. एक आणखीन एक मुद्दा मला सांगायचा होता. आजकाल हे अशाच वापरण्यासाठी अशा प्रकारचे पंप येतात. याला पोर्टेबल पंप म्हणजे प्लास्टिकचे पंप असतात, एका पेशंटला वापरून आपण फेकून द्यायचे असतात. पण याच्यामध्ये अशी सोय असते की एकदा औषध भरलं की ते साधारणतः 5 ml किंवा 2 ml आपण जसं ठरवू तसं एका तासाला तेवढं औषध पेशंटच्या शरीरात जात असतं जिथे नस असते तिथे. आणि त्यामुळे मग पेशंट पूर्ण जे काय 24 तास, 48 तास, 72 तास आपण ठेवू शकतो, पेशंट पेन फ्री राहतो, तो चांगला जागा राहतो. त्याला जे आपण पूर्वीच्या काळी आपण जे औषधं द्यायचो की ज्याच्यामुळे पेशंट थोडासा बेशुद्ध व्हायचा आणि मग त्याला व्हॉमिटिंग होणं किंवा हे त्याचे साईड इफेक्ट असायचे, तर ते सगळे साईड इफेक्ट ह्या टेक्निकमुळे टळू शकतात. त्यामुळे हे अतिशय सुंदर टेक्निक आजकाल अवेलेबल आहे. हे आम्ही रेग्युलर वापरतो आणि याचा अगदी आवर्जून सगळ्यांनी वापर करावा असं आमची सगळ्यांना विनंती आहे. जरूर, कारण हे महत्वाचं आहे की पेशंटला जाग ठेवून त्याची वेदना संपूर्णतः घालवता येते. हा मला वाटतं महत्वाचा भाग आहे या टेक्निक मधला. आपण अधिक जाणून घ्या त्याविषयी. पण एक फोन येतोय बीड वरून, आपल्याला प्रश्न विचार आपला. बोला आपण. शंकर बोला. हा बोला शंकर. हा बोला. प्रश्न असा आहे, पाठीत हमेशा चमक निघते. हा पाठीतून चमकसाठी आपलं इंजेक्शन वगैरे किंवा वेदना थांबण्यासाठी काय पर्याय? कुठे चमक भरते आपल्याला? पाठीमध्ये का? पाठीमध्ये. ठीक आहे, जरूर आपण फोन ठेवून उत्तर आहे का? येस सर, काय सांगता येईल? हा, अतिशय चांगला प्रश्न विचारलाय. आता पाठीत त्यांच्या चमक निघते. आता जेव्हा पेशंट असा आमच्याकडे येतो की पाठीमध्ये चमक निघते तेव्हा त्या पेशंटचं अगोदर आपल्याला निदान करायला पाहिजे की नेमकी ती पाठीतली चमक येते कुठून. तर याच्यामध्ये पेशंटच्या अगदी स्किनपासनं, जसं आपण मगाशी म्हटलं की हर्पिसमुळे स्किन जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यापासनं किंवा त्याच्या खाली जो मसल असतात, कधी कधी ह्या मसलमध्ये ताण पडला तर त्याच्यामुळेही पेशंटच्या पाठीमध्ये वेदना होऊ शकतात आणि बऱ्याच वेळा त्या लवकर लक्षात येत नाहीत. किंवा मग त्याच्या आणखीन आपण आत गेलो तर पाठीतले जे निरनिराळे मणके असतात तर ह्या मणक्यांच्या मध्ये एकमेकांना जे सांधे असतात, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये फॅसेट जॉईंट असं म्हणतो. कुठलाही मणका, प्रत्येक मणका हा वरच्या मणक्याशी 2 ठिकाणी सांधा करतो आणि खालच्या मणक्याशी 2 ठिकाणी सांधा करतो. तर या सांध्याला फॅसेट जॉईंट असं म्हटलं जातं. आणि बऱ्याच वेळेला आपल्या वेड्यावाकड्या हालचाली किंवा कधीतरी एखाद्या ऍक्सिडेंट नंतर बऱ्याच वेळा आम्हाला हे बघतो की आपण रोड साईड, आजकाल 2 व्हीलरचे खूप ऍक्सिडेंट होतात
आणि मग अशा वेळेला पेशंटची मानेला असा झटका बसतो आणि मग बऱ्याच वेळा हे मानेचे जे मणके असतात त्या मणक्यांमधले हे जे फॅसेट जॉईंट असतात हे दुखावले जातात आणि मग बराच काळ त्या पेशंटची वेदना चालू राहते. तर आपल्याला ते बघायला लागतं की याचा सोर्स काय आहे. आता मगाशी मी सांगितलं की स्किन, त्याच्या खालचे मसल, मग हे फॅसेट जॉईंट किंवा मग कधी कधी प्रत्येक आपल्याला मणक्याचं, आपण हे मणक्याचं जे मॉडेल आपल्याला दिसतंय तर याच्यामध्ये ही मणक्याची समोरची बाजू आहे आणि ही मणक्याची मागची बाजू आहे. आता ह्या समोरच्या बाजूमध्ये आपल्याला दिसत आहेत की प्रत्येक 2 मणक्यामध्ये या निरनिळ्या चकत्या आहेत, त्याला आपण डिस्क म्हणतो. आणि कधी कधी आणि आतल्या बाजूला स्पायनल कॉर्ड असते, वरती आपला मेंदू आणि खाली शेवटचा भाग. तर ह्या मणक्यातली ही जी चकती असते कधी कधी पुढे वाकून हे झाल्यामुळे, खूप ज्यांना पुढे वाकायची सवय किंवा ज्यांचा जॉब आहे अशा याच्या, किंवा साधं एखाद्या कधी कधी बादली उचलल्यानंतर सुद्धा हे होऊ शकतं. तर याला आपण डिस्क प्रोलॅप्स असं म्हणतो. बऱ्याच वेळा लेमॅन त्याला मणका सरकला असे म्हणतात. तर अशा वेळेला तिथून बाहेर पडणारी नस त्या याच्यात दाबली जाते आणि मग त्याच्यामुळे पेशंटच्या पाठीत पेन होतं आणि खाली पायामध्ये पेन होतं आणि मग याच्यासाठी पण आपल्याला उपाय करता येतो. बऱ्याच वेळा साध्या उपायांनी ते गेलं नाही तर मग त्यासाठी इंजेक्शनचा उपाय किंवा ऑपरेशनचा उपाय. या व्यतिरिक्त कधी कधी पेशंटचे जे सांधे असतात, म्हणजे खालच्या इथले सॅक्रोइलियाक जॉईंट म्हणतात त्याला, हे पण त्याचं कारण असू शकतं. तर साधा म्हणजे यांनी जो प्रश्न विचारला की पाठदुखी का होते हे बघून त्यावरती इलाज करून घेणं हे गरजेचं आहे. महत्त्वाचं आहे. आपल्याला ऐरोलीवरनं एक प्रश्न येतोय, विचारा आपण. बोला. हॅलो. हा विचारा. हॅलो सर, मी मधुकर कोनाळे बोलतो ऐरोली मुंबईतून. हा बोला. 7 महिने झाले सर मला हे झालं, पॅरालाइज झालाय. आणि त्याच्यामुळे काय एका डॉक्टरनी म्हटलं पेन किलर गोळ्या जास्त घेऊ नये म्हणून मी त्याच्याकडे थोडस निष्काळजी करतोय. पण पेन किलर जास्तीत जास्त घेतलं तर किडनी खराब होते असं मला एका डॉक्टरनी सल्ला दिला. तर ते पेन किलर घेऊ की नको हे जरा प्लीज सांगावं. जास्त घेऊ की नको पेन किलर जरा प्लीज सांगावं. जरूर आपण फोन ठेवून उत्तर. हा फार महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच लोकांसाठी ज्यांना पर्टिक्युलरली संधिवातासारखा त्रास असतो किंवा जेव्हा रेग्युलर वेदनाशामक गोळ्या घेण्याची गरज पडते तेव्हा 1-2 गोष्टी आहेत ज्या आपण जरूर जाणून घ्या की योग्य त्या प्रमाणात जर का आपण वेदनाशामक औषधं घेतली तर जरूर त्याचा लाभ होऊ शकतो. पण अति प्रमाणात वापर केला तर जरूर किडनीवरती दुष्परिणाम होऊ शकतो किंवा लिव्हरवरती सुद्धा दुष्परिणाम होऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात कुठली सेफ वेदनाशामक औषध आहेत ते आपण जाणून घ्या डॉक्टरांकडनं. काय सांगता येईल सर? एक यांनी जो प्रश्न विचारला होता की पॅरालिसिस आहे, बऱ्याच वेळा ज्या पेशंटला पॅरालिसिस आहे हाताचं किंवा पायाचं ते दुरुस्त होतं किंवा होत नाही, पण त्यांना कधी कधी बर्निंग पेन होतं. आता यांचं पेन त्याच्यामध्ये होते का दुसरीकडे होतं ते आपल्याला कळत नाहीये, पण जर तेवढं जर पेन असेल, बर्निंग पेन असेल तर आणि सूज वगैरे येत असेल तर त्याला आम्ही CRPS असं म्हणतो. तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट असते, ब्लॉक ट्रीटमेंट आम्ही देतो. मग अशी असं दाखवलं तसं हातासाठी. आणि वेदनाशामक औषधांबद्दल जे त्यांनी विचारलं की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, हे मी महत्त्वाचं बोलतोय, लक्षात ठेवा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधं महिनोन महिने घेणं हे अतिशय चुकीचं आहे. जसं डायबिटीसचे रुग्ण वेळोवेळी जाऊन डॉक्टरांकडनं तपासणी करून घेतात, त्या डोसचं कमी जास्त करतात, तसंच या बाबतीत सुद्धा त्या औषधांचे काही साईड इफेक्ट होत नाहीत ना हे बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्या पेशंटला त्याच्या जरुरीप्रमाणे सुरक्षित जे काही औषध आहेत ते आपले डॉक्टर लोक त्याच्यासाठी देत असतात. याच्यामध्ये 2 प्रकार येतात. एक आपण जे कॉमन घेतो ते ॲस्पिरिन किंवा ज्याला आम्ही NSAID म्हणतो, आणि दुसरं ओपिओइड. तर बऱ्याच वेळा NSAID जर खूप वेळ घेतले तर त्याच्यामुळे हा किडनी आणि लिव्हर डॅमेजचा हा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे त्याचा उपयोग हा रिस्ट्रिक्टेड करावा. ओपिओइड सुद्धा त्याचा इतर साईड इफेक्ट येतात, पण शेवटी आपले डॉक्टर त्याच्यावरती आपल्याला साईड इफेक्ट होणार नाही आणि वेदना तर कमी राहतील. आणि याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरांनी दिलेला सल्ला म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस, त्याच्यासाठीचे नियमित व्यायाम, वजनावरती नियंत्रण, प्रत्येक सांध्याची त्याच्या कपॅसिटीप्रमाणे त्याच्या याच्याप्रमाणे हालचाल करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सारख्या संपूर्ण वेळ गोळ्या घेणं हे चुकीचं आहे. येस, गोळ्या घेणं चुकीचं आहे. अतिशय महत्त्वाचा सल्ला डॉक्टरांनी दिला की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध आपण घेऊ नका. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं जे हे आहे की औषधं जी डॉक्टरांनी सांगितली जसं की NSAIDs, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची डायक्लोफिनॅक पासून आयबुप्रोफेन पर्यंतची जी वेगवेगळी औषधं आहेत ती जरूर जास्त काळ आपण वापरू नयेत. त्यातल्या त्यात सेफ औषध पॅरासिटामॉल हे आहे. पॅरासिटामॉलचा वापर आपण जरूर करू शकता, पण त्याचे सुद्धा लिव्हरवरती पर्टिक्युलरली दुष्परिणाम आहेत हे आपण जाणून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी कुठलंही वेदनाशामक औषध हे जरूर नियंत्रणाखाली आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरणं हे अत्यंत आवश्यक आहे. मॉर्फिन हा मात्र एक भाग आहे जो वेदना शमनासाठी वापरला जातो, पर्टिक्युलरली कॅन्सरच्या पेशंट्समध्ये. दुर्दैवाने फ्रीली अवेलेबल हे औषध नसतं, कारण ह्याचे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम आहेत. आणि नार्कोटिक ह्याच्याप्रमाणे हे आपण ते दिलं. मॉर्फिन विषयी आम्हाला जरा माहिती द्या, कारण हे महत्त्वाचं आहे.
हा एक अतिशय महत्त्वाचा इश्यू आहे आणि या बाबतीत माझ्या ऐकणाऱ्या प्रेक्षकांसाठी आणि त्यात कोणी वैद्यकीय बंधू असतील त्यांच्यासाठी मला सांगावंसं वाटतं की मॉर्फिन हे एक कर्करुग्णांसाठी, कॅन्सरच्या पेशंटसाठी अतिशय चांगलं औषध आहे. मॉर्फिन हे आपल्याकडे टॅबलेटच्या स्वरूपात किंवा औषधाच्या स्वरूपात उपलब्ध आहे. त्याच्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे लायसन्स लागतात, पण हे निरनिराळ्या वेदना निवारण केंद्रात किंवा हॉस्पिटल्समध्ये हे आत्ता उपलब्ध आहेत. हे गेल्या 4-5 वर्षातली डेव्हलपमेंट मी तुम्हाला सांगतोय. आणि हे जे औषध आहेत की हे जर व्यवस्थित नियंत्रित पेशंटच्या जरुरीप्रमाणे त्याचा डोस टायट्रेट करत आपण जर वापरलं. आता माझे काही पेशंट आहेत की ज्यांना मला दिवसातनं एक समजा 20 मिलीग्रॅम द्यायला लागतं, पण माझे असेही काही पेशंट आहेत की ज्यांना दिवसातनं मला 500 मिलीग्रॅम द्यायला लागतं. तर ह्या पेशंटला 20 लागणार आहे का 500 लागणार आहेत हे मला त्या पेशंटला जसं मी औषध देत जातो आणि त्याचा रिस्पॉन्स जसा येत जातो त्याप्रमाणे हे मला ठरवायला लागतं. त्याच्यामुळे हे डोस पेशंटने ठरवू नयेत, हे डॉक्टरनी ठरवावं, हे मला महत्त्वाचं सांगायचं. आणि मग त्याचे साईड इफेक्ट होत नाही ही काळजी डॉक्टर देताना नक्कीच घेतात त्यासाठी. येस, त्यामुळे मॉर्फिन हे अत्यंत उत्तम असं वेदनाशामक कर्करोगाच्या रुग्णांसाठी, प्रामुख्याने कॅन्सरच्या रुग्णांसाठी हे औषध उपलब्ध आहे. जरूर याची आपण नोंद घ्यावी आणि हॉस्पिटल्समध्ये हे उपलब्ध आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अर्थातच ह्याचा डोस आणि ह्याचा उपयोग हा आपण करायला हवा. मारुती आपल्याला विक्रोळीवरनं पुढचा प्रश्न विचारतायत, बोला आपण. हॅलो सर. हा बोला मारुती. मी मारुती कळंत्रे पुढच्या विक्रोळीवरून. हा बोला. माझा प्रश्न असा आहे की माझ्या ज्या पत्नी आहेत ना त्यांच्या पाठीत मार लागला होता, तर ती पाठीचा भाग आहे तो एक साईडला दुखतो, आणखी दुसरं म्हणजे गालाच्या जे खालचा भाग आहे तो सुद्धा त्यामुळे दुखतोय. तर त्यासाठी मी काय उपाय करावा हे आपण मला जरा एक वैयक्तिक मार्गदर्शन करावं माझी विनंती आहे. काय सांगता येईल सर? कानाच्या मागच्या म्हणलं. हा, कानाच्या मागच्या. हां, तर बऱ्याच वेळा याचं कारण हे स्नायू दुखावला गेलं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो जो स्नायू त्यांचा त्यातला दुखावला गेलेला असेल तो तपासून त्याच्यासाठीचे व्यायाम आणि इंजेक्शन देऊन हे नक्की कमी होऊ शकेल. तपासलं गेलं पाहिजे. फक्त बऱ्याच वेळा मानेचे स्नायू हे दुखावले गेले की कानाच्या मागे किंवा कधी कधी डोक्यापर्यंत पेशंटला वेदना होतात, ज्याला आम्ही आमच्या भाषेत ट्रिगर पॉईंट असं म्हणतो. पण त्याच्यासाठी ते तपासून त्याच्यासाठीचे व्यायाम किंवा त्यासाठीचं इंजेक्शन दिलं तर ह्या वेदना कायमस्वरूपी थांबू शकतात. येस, ह्याच अनुषंगाने, कारण आपण ह्याविषयी बोलतोय स्नायूंविषयी, डोकेदुखी हा प्रकार अत्यंत कॉमनली आढळणारा आहे. कधी कधी बऱ्याचदा मायग्रेन सारख्या रोगात आपण पॅरासिटामॉलचा वापर खूप प्रमाणात करतो, ओपियड औषधांचाही वापर त्याच्यात बऱ्याचदा होतो. काय डोकेदुखी कशी घालवू शकता आपण? डोकेदुखी ही खरं म्हणजे खूप डॉक्टरांची डोकेदुखी आहे. याच्या मागे काय कारण आहे ते पुन्हा एकदा शोधणं हे अतिशय आवश्यक असतं. आणि आम्ही ॲज अ पेन फिजिशियन जेव्हा पेशंट येतात, बऱ्याच वेळा आम्ही असं बघतो की हा आपल्या डोक्याच्या भोवती जे काही स्नायू आहेत तर त्या स्नायूंमध्ये काही ट्रिगर आहेत का किंवा त्याच्यापासून ह्या पेशंटला वेदना आहेत का. आणि बऱ्याच वेळा माझा साधारणतः असा अनुभव आहे की 60 ते 70% रुग्णांना या डोक्याभोवतीचे किंवा मानेचे स्नायू हे दुखावले गेलेले असतात आणि त्याच्यामुळे वेदना होत असतात आणि त्याच्यावरती उपचार केले की ते कायमचे जाऊ शकतात. कधी कधी हे हेडेक ज्याला आपण म्हणतो हे मागच्या बाजूला म्हणजे आपल्या डोक्याच्या मागच्या बाजूला ज्या नर्व्ज असतात, ऑक्सिपिटल नर्व्ह एस्पेशली, तर ती दाबली गेली किंवा तिला काही मार लागला तर त्याच्यामुळेही त्याचं ऑक्सिपिटल हेडेक होऊ शकतं. तर त्याला आपण इंजेक्शन देऊन ते थांबवू शकतो. आणखीन त्याचं कारण जे काय आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला, आणि एवढं करूनही फक्त मायग्रेन असंच त्याचं लेबल असेल तर ते आणि साध्या गोळ्यांनी किंवा याच्याने जात नसेल तर मग अशा वेळेला त्याच्यासाठी ब्लॉक उपलब्ध आहेत. ओके. पण मग अशी ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया बद्दल बोललात की ज्याच्यामध्ये चेहऱ्यामध्ये वेदना होते बऱ्याचदा, रेडिओ फ्रिक्वेन्सी लिजनिंगचा वापर ह्याच्यात आपण करता, हे नक्की काय आहे? हां, ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया हा एक जो आजार आहे याच्यामध्ये पेशंटच्या चेहऱ्यावरती वेदना होतात आणि आपण पूर्ण धरासं हो चालेल. हे जे आहे हे मशीन दिसते, रेडिओ फ्रिक्वेन्सी लिजनिंगचं मशीन आहे आणि ह्याचा वापर कशा रीतीने होतो हे डॉक्टर आपल्याला सांगतील. आता हे जे आपल्याला मशीन दिसतंय याच्या समोर ह्या 2 अशा सुया दिसत आहेत इथे. तर आम्ही काय करतो, ह्या पेशंटला चेहऱ्याच्या बाजूने आम्ही त्याच्यामध्ये अशा प्रकारची एक सुई आत जाते आणि ती जी सुई आहे ती या मशीनला जोडली जाते आणि मग त्या सुईच्या अग्राला बरोबर ही अशा प्रकारची सुई ही असते. आपण ही आणि ही जवळ धरली तर चांगल्या रीतीने दिसेल. तर ही सुई आत गेल्यानंतर त्या सुईचं जे दुसरं टोक आहे हे या मशीनला वायरच्या सहाय्याने जोडलं जातं आणि मग सुईच्या टोकाला एक विशिष्ट टेम्परेचर निर्माण केलं जातं आणि मग त्याच्यामुळे काय होतं की जिथून ते वेदना येत असते त्याला आम्ही ट्रायजेमिनल गँग्लियॉन म्हणतो, तिथे एक विशिष्ट प्रकारचं टेम्परेचर निर्माण केलं जातं आणि त्यामुळे ते नर्वचं डिस्ट्रक्शन होतं. म्हणजे याच्याने ऍक्च्युअली रेडिओ फ्रिक्वेन्सी लिजनिंग म्हणजे काय तर डिस्ट्रक्शन ऑफ दॅट टिश्यू आणि त्याच्यामुळे त्याच्या वेदना थांबतात.
आणि हे ॲक्युरेट होण्यासाठी हे जे मशीन आहे याला अशी फॅसिलिटी आहे की बरोबर त्याच नर्वच्या जवळ आपण गेलोय का नाही हे आपल्याला कळू शकतं आणि ॲक्युरसी त्याच्यामुळे होते आणि पेशंटच्या जवळजवळ 8-9 वर्ष छान प्रकारे वेदना थांबतात. ह्याच अनुषंगाने सिलियाक ब्लॉक हा एक जो प्रकार आहे, पर्टिक्युलरली पोटाचे जे कॅन्सर आहे ज्याच्यामध्ये आपण ह्याचा वापर करू शकतो, ह्याच्याविषयी आपल्याला काय सांगता येईल? तर एक महत्वाचं मला सांगायचं होतं की सिलियाक ब्लॉक हा जो ब्लॉक आहे याच्यामध्ये येस आपण बघूया आता. हा येस इथे आपल्याला दिसतंय हे चित्र. येस काय सांगताय? या चित्रामध्ये आपण बघतोय ही पेशंटची ही पाठीची बाजू आहे आणि हा एक मणका आहे पेशंटचा आणि मणक्याच्या समोरच्या बाजूला म्हणजे आपण वरून पाठीकडनं असं पोटाकडे निघालोय, हे इथे पॅन्क्रियास दिसतंय आणि हे बाकीचे पोटातले अवयव दिसत आहेत. तर अशा पाठीकडच्या बाजूने असं हे इंजेक्शन दिलं जातं. इथली जी गाठ त्याला सिलियाक गँग्लियन म्हणतात. हा गँग्लियन म्हणजे काय, एक थोडक्यात एक फ्यूज आहे. त्या फ्यूज बंद केला की आपल्या रूम मधले असे लाईट निघून जातात, तसं हा फ्यूज बंद केला की पोटातल्या वेदना थांबतात. अशा प्रकारची संकल्पना आणि हे सगळं व्यवस्थित होण्यासाठी मात्र आम्हाला इमेजिंगची मदत लागते. सो हे आपण सिटी स्कॅन गाइडेड म्हणा किंवा सियाम गाइडेड आपण हे करू शकतो. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सो अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार उपलब्ध आहेत वेदना शमन करण्यासाठी. त्यामुळे वेदना सहन करू नका. सर आपल्याला जाता जाता काय सल्ला द्यायला आवडेल? सगळ्यात महत्त्वाचं की कुठल्याही प्रकारची वेदना या बाबतीत बोललं पाहिजे. एखादी वेदना सहन करणं म्हणजे शूरपणा नाही. आज प्रत्येक प्रकारच्या वेदनेवरती निरनिराळे प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. होतं काय की पेशंट डॉक्टरला सांगत नाहीत आणि त्याच्यामुळे ते चालत राहतात. तर ह्या वेदनावरती आपण उपचार करू शकतो आणि ह्या वेदना याचं प्रमाण किती आहे तर हार्ट अटॅक, कॅन्सर आणि डायबिटीस ह्या रुग्णांची संख्या एकत्र केली तरी त्याच्यापेक्षा जास्त रुग्ण हे दीर्घकालीन वेदनेने पीडित असतात आणि याचं कारण एवढंच आहे की आपण बोलत नाही. तर माझा सगळ्यांना एक सल्ला आहे की तुम्ही तुमच्या वेदनेबाबतीत तुमच्या डॉक्टरांशी बोला, तुमच्या मित्रांशी बोला आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी उपाय करून घ्या. उपाय केल्यानंतर नक्कीच तुमची जीवनशैली उंचावेल. वेदनेमुळे जे विस्कळीत झालेलं जीवन असतं ते तुम्हाला उंचावण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल. मला वाटतं हा एक अतिशय महत्त्वाचा संदेश डॉक्टरांनी आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला. एक चांगला श्लोक त्यांनी या ठिकाणी लिहिलेला आहे. न त्वहं कामये राज्यम न स्वर्गम ना पुनर्भवम कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम आर्तिनाशनम. आणि हा संदेश मी डॉक्टरांच्या तर्फे देऊ इच्छितो की मला राज्य उपभोगण्याची इच्छा नाहीये, स्वर्ग किंवा मोक्षाची भावनाही मला नाहीये. माझी एवढीच इच्छा आहे की मानवाचे दुःख नाहीसे करण्याचे काम माझ्या हातून अखेरपर्यंत घडो. आणि हे महत्त्वाचं कार्य डॉक्टर यशवंत नानकर गेली अनेक वर्ष निष्ठेने करत आहेत. त्याबद्दल निश्चितच त्यांचं अभिनंदन आणि खरोखर कौतुकास्पद असं हे कार्य आहे. आणि अतिशय एक नवीन उपचार पद्धती, एक उपचार प्रणाली आज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महान कार्य ते करत आहेत, ह्याच्यात काहीच शंका नाही. कार्यक्रमाचा समारोप करण्याआधी मी प्रेक्षकांना हे जरूर सांगू इच्छितो की आपल्याला जर का कुठल्याही प्रकारच्या वेदना होत असतील तर आज भारतभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वेदना निवारण केंद्र उपलब्ध आहेत. त्यांचा आपण जरूर लाभ घ्या. जाता जाता शनिवारच्या कार्यक्रमाविषयी थोडंसं मी आवर्जून सांगू इच्छितो. कर्णबधिरता आणि त्यावरील आधुनिक उपचारांविषयी आपण बोलणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की बधिरपणा हा एक अतिशय महत्त्वाचा असा हा आजार आहे, पण त्याच्यावरती आता कॉक्लिअर इम्प्लांट्सद्वारे आपण मात करू शकतो. आणि ह्या महत्त्वाच्या कार्यक्रमाविषयी, हा महत्त्वाचा जो विषय आहे तो आपण शनिवारच्या मेडिकेअर ऑनलाईन ह्या कार्यक्रमात घेणार आहोत. त्यामुळे शनिवारी रात्री 8 ते 9 ह्या वेळात हा कार्यक्रम आपण जरूर बघा. डॉक्टर मिलिंद कीर्तने प्रख्यात ENT सर्जन आणि कॉक्लिअर इम्प्लांटिस्ट ह्याच्यामध्ये आज सहभागी होणार आहेत. आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा. पुढील पत्त्यावरती निर्माती आरोग्य सल्ला डॉक्टर ऑनलाईन, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार. आणि डॉक्टर यशवंत नानकर आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.